चला आज आपण खव्याचे काळे गुलाबजामुन कसे बनवायचे ते पाहूया. तर पहिल्यांदा पाक करून घ्यायचा आहे. 3.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात अर्धा किलो साखर टाकायचे. आता एक उकळी आली की त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून दूध टाकायचं आहे. 10 मिनिटं आपल्याला फुल फ्लेमवर उकळवून द्यायचा आहे पाक. त्याच्यानंतर थोडा चिकट झाला की नाही तो पाहायचा आहे. एक तारी पाक करायचा नाही, फक्त थोडा चिकट लागला पाहिजे. फक्त 10 मिनिटं उकळवून द्या. आता गाळून घ्या. अर्धा किलो मी खवा घेतलेला आहे. खवा पूर्ण रूम टेम्परेचरवर करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये मैदा टाकायचा आहे आता थोडा. तर पहिल्यांदा 100 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे पाव चमचा. अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. याला खायचा सोडा पण म्हणतात. 1 चमचाभर पाणी घ्यायचं, त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि टाकायचं. पाणी जास्त वापरायचं नाही आहे. त्याच्यानंतर राहिलेला मैदा आहे तो थोडा टाकून चांगलं मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे. गोळा चांगला घट्ट व्हायला पाहिजे. तर आणखीन 2 चमचे मी मैदा वापरलेला आहे. तर 120 ग्रॅम मी टोटल मैदा वापरलेला आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. आता चांगलं मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गोळे करून घ्यायचे आहेत. तर गोळेसुद्धा करताना आपल्याला मीडियम साईजचा लिंबू असेल ना ते तेवढेच ठेवायचे, कारण हे गुलाबजामुन आपण माव्याचे बनवत आहोत. ते जास्त पाकात टाकल्यावर फुलत नाही. आता याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर 10 मिनटं कमीत कमी तळून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनटं लागतात तळण्यासाठी. आपल्या कोणत्याही सणाला जर खव्याचे गुलाबजामुन बनवायचे असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. फार छान बनतात.